नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेट 2025 म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी ही परीक्षा आता 27 मेपासून चालू होत आहे. तर पेपरला सर्वात महत्त्वाचा येणारं म्हणजे एक मराठी हा एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे. या मराठी भाषिक क्षमता पेपरमध्ये म्हणीवर अनेक प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला हे सहज मार्क मिळवून देतात. आणि आता अगदी थोडे दिवस राहिलेत तर ही महत्त्वाच्या म्हणींची आपण हा एक व्हिडिओ बनवत आहोत. सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, सहज मार्क भेटून जातात. चला तर या व्हिडिओमध्ये आपण 100पेक्षा जास्त महत्त्वाच्या म्हणी बघूयात. तर चालू करूयात हा व्हिडिओ. महत्त्वाच्या म्हणी व त्यांचे अर्थ बघूयात. अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. दुसरी म्हण, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. याचा अर्थ होतो अति शहाणपण हे नेहमी नुकसानकारकच ठरते. असतील शिते तर जमतील भूते. म्हणजे आपल्याजवळ जर पैसे आहेत तोवरच मित्रांची वाण असते. म्हणजे जोपर्यंत आपली गोष्ट कोणतीही एखादी गोष्ट आपल्याजवळ असते तोपर्यंतच आपल्या सभोवती लोक असतात. आपल्याला लोक विचारतात आणि ज्या दिवशी आपल्याकडे काही नसेल त्यावेळी आपल्याकडे कोणीच नसतं, असा या म्हणीचा अर्थ होतो. पुढची म्हण बघूया. अंथरूण पाहून पाय पसरावे. या म्हणीचा अर्थ होतो आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा. म्हणजे जेवढा आपल्याकडे आहे तेवढाच खर्च करावा. पुढची म्हण आहे, अडला नारायण गाढवाचे पाय धरी. याचा अर्थ असा होतो, थोर माणसांनाही प्रसंगी मूर्खांची मनधरणी करावी लागते. म्हणजे समजा आपल्याला एखादं काम करायचं आहे आणि ते जर माहीत आहे पुढची व्यक्ती योग्य नाही, पण जर काम त्याच्याकडून होणार आहे तर त्या व्यक्तीची देखील आपल्याला मनधरणी करावी लागते. त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे करावं लागतं, कारण आपलं काम करायचं आहे. पुढची म्हण आहे, आयत्या बिळावर नागोबा. याचा अर्थ दुसऱ्याच्या श्रमाचा फायदा स्वतःसाठी करून घेणे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. म्हणजे अपेक्षितेपेक्षाही कितीतरी अधिक फायदा होणे. म्हणजे अपेक्षा नसते, कधीतरी फार कमी मिळेल, आउटपुट भेटेल असं असतं, पण अचानकच फार आउटपुट भेटतं, फायदा अधिक होतो, असा या म्हणीचा अर्थ होतो. पुढची म्हण आहे, असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. या म्हणीचा अर्थ आहे, दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. म्हणजे आपण नेहमी लहानपणापासून ऐकत आलोय की संगत चांगल्याशी ठेवावी, कारण जर चांगली संगत असेल तर आपलंही चांगलं असतं. सेम तोच अर्थ या म्हणीला इथे लागू होतो. पुढची म्हण आहे, आधी पोटोबा मग विठोबा. याचा अर्थ तर सर्वांनाच माहीत आहे, पहिला पोटाची सोय आणि नंतर देवधर्म. म्हणजे आधी खायला पाहिजे आणि मग काय बाकी असेल ते. पुढची म्हण आहे, आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. म्हणजे एखादी गोष्ट करायला आधीच उत्सुकता नसते आणि त्या अशा माणसाला न करायला नेमकं काहीतरी कारण सापडणं, यालाच म्हणतात आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. किंवा याला अजून एक दुसरी एक या अर्थाची म्हण आहे, नाचता येईना पण अंगण वाकडे. म्हणजे नाचायला येत नाही तर काहीतरी कारण सांगायचं, म्हणायचं अंगणच चांगलं नाही. थोडक्यात अशा या 2 म्हणी एका अर्थाच्या आहेत. पुढची म्हण आहे, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. याचा अर्थ जर स्वतः जवळ नाही तर तो दुसऱ्यास काय देणार, असा होतो. अंगापेक्षा बोंगा मोठा. या म्हणीचा अर्थ होतो, खऱ्या गोष्टीपेक्षा त्याचे अवडंबरच मोठे. म्हणजे एखादी गोष्ट आहे मात्र छोटी, पण ती एवढी मोठी करून काय ना सांगायची सवय असते, असा या म्हणीचा अर्थ. म्हणजे अंगापेक्षा बोंगाच मोठा. आपला हात जगन्नाथ. या म्हणीचा अर्थ होतो, आपल्याला घेण्याची संधी मिळताच मुबलक घेणं. म्हणजे थोडंसं काहीतरी घ्यायला भेटलं की एवढं मुबलक घ्यायचं की अगदी संधीपेक्षाही जास्त, त्याला म्हणतात आपला हात जगन्नाथ. पुढची म्हण आहे, इकडे आड तिकडे विहीर. म्हणजे दोन्ही बाजूंना अडचणीत सापडणं, याला म्हणतात इकडे आड तिकडे विहीर. किंवा काय वेळा बऱ्याच वेळा अशीही म्हण वापरतात की आगीतून उठून फुपाट्यात. म्हणजे दोन्ही बाजूला संकट, असा अर्थ. पुढची म्हण आहे, आंधळे दळते नि कुत्रे पीठ खाते. याचा अर्थ असा होतो, एखाद्याने मेहनत करावी व दुसऱ्याने फायदा घ्यायचा. म्हणजे करायचं एकानं, कष्ट एखाद्याने केलं पण त्याचा फायदा मात्र दुसरेच उचलतो, त्याला म्हणतात आंधळे दळते नि कुत्रे पीठ खाते. म्हणजे आयतं कुत्रे पीठ खातं, पण दळलेलं कष्ट मात्र कोणाचं आहे, तर आंधळ्याचं, असा थोडक्यात अर्थ होतो. पुढची म्हण बघूयात. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. म्हणजे उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.
म्हणजे एखाद्या गोष्टीचा अति करणं किंवा मूर्खासारखं वर्तन करणं याला म्हणतात उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. पुढची म्हण आहे उचलली जीभ लावली टाळाला. म्हणजे कोणताही विचार न करता असं पटकन बोलणं किंवा अविचारानं बोलणं म्हणजेच उचलली जीभ लावली टाळाला असं म्हणतात. उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे अंगी गुण थोडे असणारा बडाई मारतो. म्हणजे एखादी गोष्ट येतही नाही पण एवढ्या बडाया मारतात की मला हे येतं, मला ते येतं, किंवा काहीही ज्ञान नसताना एखाद्या गोष्टीची फार बडजावी करतात त्याला म्हणतात उथळ पाण्याला खळखळाट फार. उंदराला मांजर साक्ष. या म्हणीचा अर्थ असा आहे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना साथ द्यायची. म्हणजे पुढच्यानं माहिती आहे चुकीचं केलं तरीही त्याला साथ द्यायचं, बरोबर आहे म्हणायचं, त्याला म्हणतात उंदराला मांजर साक्ष. पुढची म्हण एक ना धड भाराभर चिंध्या. म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टी केल्याने सर्वच गोष्टी अर्धवट राहतात. म्हणून आपण लहानपणापासून ऐकत आलोय की एका वेळी एकच गोष्ट करा पण ती व्यवस्थित करा, कारण का ती गोष्ट पूर्ण झाली पाहिजे. म्हणून एक ना धड भाराभर चिंध्याचा अर्थ असा होतो. एका हाताने टाळी वाजत नाही. म्हणजे भांडणातील दोष एकाच पक्षाकडे असत नाहीत. नेहमी चूक भले याची कमी त्याची जास्त असेल पण दोन्ही पक्षाकडे चुका असतात. म्हणून म्हणतात की एका हाताने टाळी वाजत नाही, म्हणजे कुठलाही एकाचा दोष नसतो. एका किंवा एकाच मायेचे मणी. या म्हणीचा अर्थ होतो सगळीच माणसे ही सारख्या स्वभावाची असतात. पुढची म्हण आहे ऐकावे जणाचे करावे मनाचे. म्हणजे सगळ्यांचा सल्ला घ्यायचा, सगळ्यांकडून विचारपूस करून ऐकून घ्यायचं, पण करायचं मात्र स्वतःला पटेल तेच. म्हणजे अनेकांचा सल्ला घ्यावा पण स्वतःला पटेल तेच करावं असा या म्हणीचा अर्थ होतो. पुढची म्हण करावे तसे भरावे. म्हणजे जे आपण कर्म करतो त्याचंच फळ आपल्याला मिळतं. म्हणजे वाईट कृत्य करणाऱ्यास त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात असा या म्हणीचा अर्थ आहे. कर नाही त्याला डर कशाला. म्हणजे निरपराधी माणूस निर्भय असतो. म्हणजे जर केलीच नाही एखादी गोष्ट, एखादी चूक केली नाही तर त्याला भिण्याची गरज नाही, त्यालाच म्हणतात कर नाही तर डर कशाला. कसायला गाय धार्जिणी. ही एक खूप महत्त्वाची म्हण आहे. याचा अर्थ होतो दुष्ट व कठोर माणसांशी सर्व लोक नम्रतेने वागतात. पुढची म्हण आहे कानामागून आली आणि तिखट झाली. याचा अर्थ आहे श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ करणे. पुढची म्हण काप गेले नि भोके राहिली. म्हणजे वैभव जाऊन त्याच्या फक्त खुणा राहिल्या असा याचा अर्थ आहे. काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे वस्तू तर जवळ आहे पण गावभर सर्वत्र शोधायची. म्हणजे हरवलेली वस्तू जवळ असतानाही सर्वत्र शोधणे यालाच म्हणतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. बराच वेळा आपण ही गोष्ट कार्टूनमध्ये देखील पाहिली आहे. चष्मा तर डोळ्याला किंवा गळ्यात अडकवलेला असतो किंवा डोक्याला अडकवलेला असतो आणि तो शोधतात मात्र घरभर. त्यावेळी ही म्हण वापरतात काखेत कळसा आणि गावाला वळसा. पुढची म्हण आहे कामापुरता मामा. याचा अर्थ होतो काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. म्हणजे कोणी जरी काही बोललं तरी त्याच्या बोलण्याने एखादी गोष्ट होत नाही. म्हणजेच क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही. या म्हणीचा अर्थ असा होतो. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. म्हणजे आपल्या जातीतला फितुरीमुळे आपला घात होतो. म्हणजे म्हणतात ना जवळची माणसंच घात करतात. थोडक्यात याचा असा अर्थ होतो. कोळसा उघळावा तितका काळाच. म्हणजे वाईट गोष्ट कितीही तपासली तरी त्यातून वाईटच होणार असा या म्हणीचा अर्थ होतो. पुढची म्हण बघूयात कोल्हा काकडीला राजी. या म्हणीचा अर्थ आहे क्षुद्र माणसे क्षुल्लक गोष्टीने संतुष्ट होतात. खाई त्याला खवकवे. म्हणजे वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते. जर वाईट काम केलं तर त्या माणसाला सतत भीती वाटत राहते. याचाच अर्थ म्हणजे ही खाई त्याला खवकवे ही म्हण आहे. खान तशी माती. म्हणजेच आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांची वर्तणूक ही असते. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. म्हणजे परिस्थितीशी जुळवून न घेता स्वतःच्या हट्टी मताप्रमाणे वागणारा, म्हणजे बिलकुल पण फ्लेक्झिबल नाही, त्याला म्हणतात खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी.
खाईला काळ भुईला भार, म्हणजे एखादं काम करायचं नाही, नुसतं खायचं, असा या म्हणीचा शब्दशः अर्थ आहे. पण याचा अर्थ असा होतो, निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो. खोट्याच्या कपाळी गोटा, म्हणजे वाईट काम करणाऱ्याचेच नुकसान होते. म्हणजे थोडक्यात जसं कर्म तसं त्याला नुकसान भेटतं. पुढची म्हण आहे, गरज सरो वैद्य मरो, म्हणजे काम होईपर्यंत एखाद्याला लक्षात ठेवायचं आणि काम झालं, गरज संपली की उपकारकर्त्याला विसरायचं, म्हणजे ज्यांनी मदत केली त्यांनाच विसरणं. गरजेल तो पडेल काय, म्हणजे केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीच होत नाही. गर्वाचे घर खाली, म्हणजे घमंडेखोर माणसावर नाचक्कीचीच वेळ येते. गाढवाला गुळाची चव काय, या म्हणीचा अर्थ होतो, मूर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत नाही. पुढची म्हण आहे, गुरुची विद्या गुरुला फळली, म्हणजे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे असा या म्हणीचा अर्थ होतो. गाढवापुढे वाचली गीता, कालचाच गोंधळ बरा होता, म्हणजे मूर्खाला केलेला उपदेश हा निष्फळ ठरतो. म्हणजे एखाद्या मूर्ख व्यक्तीला कितीही आपण सांगितलं तरी तो करायचं तेच करतो, असा या म्हणीचा अर्थ आहे. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा, म्हणजे मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतो. गाढवाचा गोंधळ लाथांचा सुकाळ, या म्हणीचा अर्थ आहे, मूर्ख लोक एकत्र आल्यास मूर्खपणाचेच कृत्य होतं. पुढची म्हण आहे, गोगलगाय अन पोटात पाय, म्हणजे एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे असा या म्हणीचा अर्थ आहे. घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे सर्वत्र सारखीच परिस्थिती. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात, या म्हणीचा अर्थ आहे, प्रतिकूल परिस्थितीत सारेच उलट वागू लागतात, असा या म्हणीचा अर्थ आहे. घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे, म्हणजे स्वतःच्या कामाचा व्याप असताना दुसऱ्यानेही आपले काम लादणे, म्हणजे आपलंच आपल्याला संपत नाहीये आणि पुढच्याने येऊन म्हणायचं हे माझं काम पूर्ण कर, असा या म्हणीचा अर्थ होतो. पुढची म्हण, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, म्हणजे प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची आयुष्यात संधी मिळतेच. चोराच्या मनात चांदणे, म्हणजे वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते. चोराच्या उलट्या बोंबा, या म्हणीचा अर्थ होतो, स्वतःचाच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. चोर सोडून संन्याशाला सुई देणे, या म्हणीचा अर्थ आहे, खऱ्या अपराधाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे होय. चोराच्या हातची लंगोटी, या म्हणीचा अर्थ आहे, लबाड कंजूषाकडून थोडे मिळाले तरी ते भाग्यच. पुढची म्हण बघूयात, जाळ्यात राहून माशाशी वैर, म्हणजेच कायमस्वरूपी सोबत असणाऱ्या, म्हणजेच नेहमी सहवासात राहायच्या व्यक्तीशी वैर करू नये असा या म्हणीचा अर्थ होतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, या म्हणीचा अर्थ काय, तर मूळचा स्वभाव हा आयुष्यभर कधीच बदलत नाही, असा या म्हणीचा अर्थ आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, ही एक खूप महत्त्वाची म्हण आहे, बऱ्याच परीक्षांमध्ये विचारली गेली आहे. तर या म्हणीचा अर्थ काय होतो, एकमेकांची वर्मे ठाऊक असणाऱ्या माणसाशी गाठ पडणे, म्हणजे एकमेकांना एकमेकांचं सर्व माहिती आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी, चांगलं वाईट सर्व माहिती आहे, असा या म्हणीचा अर्थ होतो. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. पुढची म्हण आहे, ज्याच्या हाती ससा तो पारधी, म्हणजे ज्याला यश आले तो कर्तबगार, ज्याचे करावे बरे तो म्हणे आपलेच खरे. या म्हणीचा अर्थ म्हणजे एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस हेकेखोरपणे विरोध करतो, असा या म्हणीचा अर्थ आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, म्हणजे उपकारकर्त्याचे उपकार स्मरून त्याची बाजू घेणे, हा या म्हणीचा अर्थ होय. झाकली मूठ 1.25 लाखाची, म्हणजे व्यंग गुप्त ठेवणेच फायदेशीर असते किंवा मौन पाळून अब्रू राखणे, म्हणजे जे पण काही आहे ते गुप्त ठेवायचं, सांगायचं नाही.
याला म्हणतात झाकली मूठ 1.25 लाखाची. पुढची म्हण आहे, टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. म्हणजे कष्ट सोसल्याशिवाय मोठेपण हे प्राप्त होत नाही. कोणतीही गोष्ट जर कमवायची असेल तर त्यासाठी कष्ट हे करावेच लागतात. म्हणजे टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवालाही देवपण येत नाही. डोळ्यात केर आणि कानात फुंकर. या म्हणीचा अर्थ असा, रोग एका जागी पण इलाज मात्र दुसरीकडे. तये राखी तो पाणी चाखी. म्हणजे स्वाधीन केलेल्या गोष्टीचा तो थोडा तरी फायदा घेतोच, असा या म्हणीचा अर्थ होतो. ताकापुरते रामायण. म्हणजे या गोष्टीचा अर्थ असा की एखाद्याकडून आपले काम होईपर्यंतच त्याची खुशामत करायचं. म्हणजे जोपर्यंत काम आपलं होत नाही तोपर्यंत खूप बढाया मारायच्या, एखाद्याचं फार कौतुक करायचं. म्हणजेच ताकापुरते रामायण. एकदा काम झालं की परत त्याची खुशामत करायची नाही, असा याचा अर्थ होतो. तेरड्याचे रंग 3 दिवस. आता या म्हणीचा अर्थ काय, तर एखाद्या गोष्टीचे नाविन्य अल्पकाळच टिकते. म्हणजे कोणतीही गोष्ट अगदी थोडा काळापर्यंतच असते. म्हणजेच काय, तर तेरड्याचे रंग 3 दिवस असा अर्थ. पुढची म्हण बघूयात. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले. या म्हणीचा अर्थ होतो, फायद्याच्या दोन्ही गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाऊन क्षुल्लक गोष्ट हाती येते. म्हणजे जे चांगलं आहे त्या गोष्टी मूर्खपणामुळे घालवणे, असा या म्हणीचा अर्थ होतो. थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे थोड्या थोड्या बचतीचा कालांतराने मोठा संचय होतो. म्हणजे अगदी सुरुवातीला थोड्या थोड्या गोष्टी साठवल्या तर ते थोडे थोडे करत किती मोठ्या प्रमाणात साचलं जातं, यालाच म्हणतात थेंबे थेंबे तळे साचे. दगडापेक्षा वीट मऊ. याचा अर्थ होतो, मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटते. दाम करी काम. म्हणजे पैसा असेल की पैशाने सर्वच कामे साध्य होतात, असा या म्हणीचा अर्थ आहे. दिव्याखाली अंधार. म्हणजे मोठ्या माणसात देखील दोष असतात. पुढची म्हण आहे, दुरून डोंगर साजरे. म्हणजे दुरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टींचे खरे स्वरूप हे जवळून समजते. म्हणजे आपल्याला एखादी दुरून गोष्ट चांगली दिसते, लांबून वाटतं हां हे छान आहे, ही गोष्ट चांगली आहे, पण जेव्हा आपण ती प्रत्यक्षात बघतो, प्रत्यक्षात अनुभवतो, तेव्हा समजतं की ती गोष्ट ॲक्च्युली कशी आहे, असा या म्हणीचा अर्थ होतो. पुढची म्हण आहे, दुष्काळात 13वा महिना. म्हणजे अगोदरच संकट आहे, अगोदरच काहीतरी गोष्टी संकटात आहेत आणि त्यात अजून एखादं संकट समोर येऊन टाकणं, म्हणजेच अगोदरच्या संकटात आणखी भर पडणं, असा अर्थ. म्हणजेच दुष्काळात 13वा महिना. दुभत्या गाईच्या लाथा गोड. या म्हणीचा अर्थ आहे, ज्यापासून लाभ होतो त्यांचा त्रासही माणूस सहन करतो. म्हणजे आता पुढच्या एखाद्या व्यक्तीकडून जर काम होणार आहे आपलं आणि तो व्यक्ती जर त्रास देत असेल, काही बोलत असेल, कोणत्याही गोष्टीतून त्याचा त्रास होत असेल तर तोही त्रास आपण निमूटपणे सहन करतो, कारण त्याच्याकडून आपल्याला काम होणार आहे, काहीतरी फायदा होणार आहे, या असा अर्थ. म्हणजेच दुभत्या गाईच्या लाथा गोड. पुढची म्हण आहे, देश तसा वेश. म्हणजे परिस्थितीनुसार वागणे किंवा परिस्थितीनुसार बदलणे, त्याला म्हणतात देश तसा वेश. दे माय धरणी ठाय. ही एक महत्त्वाची म्हण आहे. म्हणजे याचा अर्थ होतो पुरेसे होणे. देव तारी त्याला कोण मारी. म्हणजे देव पाठीराखा असल्यास कुठलेही नुकसान होत नाही किंवा कोणीही नुकसान करू शकणार नाही, असा या म्हणीचा अर्थ आहे. पुढची म्हण बघूयात. दोन्ही घरचा पाहुणा उपाशी. या म्हणीचा अर्थ होतो, दोन्ही गोष्टीवर अवलंबून असणाऱ्याला कोणतीच गोष्ट मिळत नाही. म्हणजे हाव असतो एखाद्या गोष्टीचा, हेही पाहिजे तेही पाहिजे, तर अशावेळी दोन्ही गोष्टी मिळत नाहीत. म्हणून म्हणतात की अति हाव करायचा नाही, एक कुठल्या तर गोष्टीच्या नादाला लागायचं किंवा ती हवी आहे म्हणून त्यासाठी प्रयत्न करायचा, असा या म्हणीचा अर्थ होतो. दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ. म्हणजे दोघांच्या वादामध्ये तिसऱ्या व्यक्तीला फायदा होतो. देखल्या देवा दंडवत. म्हणजे एखादी व्यक्ती सहजगत्या भेटली म्हणून केवळ तिची विचारपूस करणे, म्हणजेच देखल्या देवा दंडवत, असा या म्हणीचा अर्थ आहे. दैव देते आणि कर्म नेते.
म्हणजे समजा सुदैवाने एखादी वस्तू भेटली आहे तर कर्माने किंवा नियतीने गमावून बसणे म्हणजेच दैव देते आणि कर्म नेते असा अर्थ. दृष्टी आड सृष्टी या म्हणीचा अर्थ काय, तर आपल्या मागे जे काय चालते त्याकडे दुर्लक्ष करणे. म्हणजे जरी आपल्याला माहीत आहे आपल्या मागं कोणी आपल्याला खराब बोलतंय किंवा काही टिंगलटवाळी चालू आहे, तरी अशा वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं, ऐकून न ऐकल्यासारखं करायचं आणि आपलं काम करत राहायचं. म्हणजेच काय, दृष्टी आड सृष्टी असा या म्हणीचा अर्थ आहे. पुढची म्हण आहे न करत्याचा वार शनिवार. म्हणजे न करायचे काम सबबी सांगून टाळणे. म्हणजे काहीतरी सबबी म्हणजे कारण सांगायचं, हे नाही करायचं, मला हे वाटतं ते वाटतं, असं काहीही कारण सांगायचं आणि ते काम टाळायचं. म्हणजेच न करत्याचा वार शनिवार. नव्याचे 9 दिवस म्हणजे नवीन गोष्टींचे काही दिवसच कौतुक होते, त्याला म्हणतात नव्याचे 9 दिवस. पुढची म्हण आहे नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. म्हणजे दोषयुक्त कामात अनेक अडचणी येतात. आधीच एखादं काम होत नाहीये आणि त्यात अजून अडचणींची भर पडत राहते, मग त्यामुळे त्या अडचणी वाढतात आणि ते कामही तसंच राहतं. या अर्थाची म्हण म्हणजेच नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. नाचता येईना अंगण वाकडे. आपण सुरुवातीला एक म्हण बघितली होती अशाच अर्थाची, नाचता येईना अंगण वाकडे. तर याचा अर्थ काय, उणीवा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे, त्याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे. बऱ्याच वेळा म्हण आणि त्याचा डायरेक्ट अर्थ न विचारता त्या म्हणीलाच सेम अर्थ असणारी दुसरी म्हण ओळखा असाही प्रश्न असतो. नावडतीचे मीठ अणे या म्हणीचा अर्थ काय, तर नावडत्या व्यक्तीने केलेली चांगली गोष्ट ही वाईटच वाटते. म्हणजे त्या व्यक्तीनं कितीही प्रयत्न केला, एखादं कितीही चांगलं केलं तर त्या कामाला चांगलं म्हणायचं नाही का, तर ती व्यक्ती नावडीची आहे. याचा अर्थाची म्हण म्हणजे नावडतीचे मीठ अणे. पुढची म्हण आहे नाव मोठे लक्षण खोटे. या म्हणीचा अर्थ होतो भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी उलटी. म्हणजे नावात खूप बडाया की असं आहे तसं आहे, पण ॲक्च्युअल मात्र तसं नसतं, सगळं उलटच असतं. म्हणजे नाव मोठं लक्षण खोटं. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. या म्हणीवरती देखील बराच वेळी प्रश्न विचारला गेलाय. याचा अर्थ असा होतो नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे. म्हणजेच नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा. पुढची म्हण बघूयात नाक दाबले की तोंड उघडते. म्हणजे अडवणूक करून काम साधणे. नाकापेक्षा मोती जड. म्हणजे मालकापेक्षा नोकर शिरजोर किंवा कुवतीपेक्षा अवघड कामगिरी स्वीकारणे असे दोन्ही अर्थ या एका म्हणीचे आहेत. नवी विटी नवे राज्य. म्हणजे प्रत्येकच गोष्ट नवीन असणं, म्हणजे सगळीच परिस्थिती नवीन असणं असा या म्हणीचा अर्थ होतो. पदरी पडले आणि पवित्र झाले. म्हणजे स्वीकारलेल्या बाबीला नावे न ठेवता समाधान मानणे म्हणजेच पदरी पडले आणि पवित्र झाले असा अर्थ. पळसाला पाने 3च. या म्हणीचा अर्थ आहे कोठेही गेले तरी मनुष्याचा स्वभाव सारखाच. आपण या अर्थाची देखील सेम म्हण बघितली. पाचामुखी परमेश्वर. या म्हणीचा अर्थ काय, तर पुष्कळ लोक बोलतात ते खरे मानावे. जेव्हा एकाच वेळी आपण एखादं मत व्यक्त करतो पण त्याच वेळी बाकीचे बरेच लोक आपल्या विरुद्ध मत व्यक्त करतात, पण त्या सर्वांची मतं सेम असतात, त्यावेळी आपलं स्वतःचं न ऐकता त्या सर्वांचं मत जर एकसारखं आलं असेल तर त्यांचं मत ऐकावं, ते खरं मानावं. म्हणजेच पाचामुखी परमेश्वर असा या म्हणीचा अर्थ. पी हळद अन हो घोरी. म्हणजे एखाद्या कृत्याचा त्वरित लाभ मिळावा अशी अपेक्षा असणं. म्हणजे थोडक्यात या म्हणीचा अर्थाची म्हण कुठली, तर तूप खाल्ली की लगेच रूप येत नाही. म्हणजे आज तूप खाल्ल्या लगेच तब्येत वाढते का, नाही. सेम तसं पी हळद नी हो गोरी. म्हणजे लगेच हळद खाल्ली की गोरी होणार आहे का, असा थोडक्यात अर्थ. पालत्या घागरीवर पाणी. म्हणजे केलेला उपदेश वाया जाणे. पुढच्याच ठेच मागचा शहाणा. म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवातून आपण धडा घेणे असा या म्हणीचा अर्थ आहे. पुराणातील वांगी पुराणात. म्हणजे उपदेशाप्रमाणे वर्तन नसणे.
पेरावे तसे उगवते. या म्हणीचा अर्थ काय? चांगल्या किंवा वाईट कृत्याप्रमाणे त्याचे तसे फळ मिळते. प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीचा अर्थ काय? तर प्रयत्नांनी असाध्य गोष्ट देखील साध्य करता येते. म्हणजे शेवटी जे आहे ते आपल्या प्रयत्नांवरती अवलंबून आहे. जर आपण कष्ट केलं, प्रयत्न केले तर ती अवघड गोष्ट देखील साध्य होते. बडा घर पोकळ वासा, म्हणजे दिसायला श्रीमंती परंतु प्रत्यक्षात मात्र तिचा अभाव. बळी तो कानपिरी, याचा अर्थ शक्तिमान मनुष्य दुसऱ्यावर अधिकार गाजवतो असा अर्थ होतो. पुढची म्हण आहे बाप तसा बेटा, म्हणजे बापाचे गुणावगुण मुलाच्या अंगी असणे. बुडत्याचा पाय खोलात, या म्हणीचा अर्थ आहे अधोगती होऊ लागली की एकाच वेळी अनेक बाजूंनी होते. बुडत्याला कडीचा आधार, म्हणजे संकटात थोडीशी मदत देखील फार महत्त्वाची वाटते. आता या दोन म्हणी थोड्या एकसारख्या वाटतात, पण अर्थ बघा वेगवेगळा आहे, यात कन्फ्यूज व्हायचं नाही. बैल गेला नी झोपा केला, म्हणजे हानी झाल्यावर संरक्षणाची तयारी ही व्यर्थ असते. म्हणजे सगळं होऊन झालंय आणि त्यानंतर त्याची गोष्टीचं सुरुवात करायची तर ती गोष्ट व्यर्थ आहे असा या म्हणीचा अर्थ. भरवशाच्या म्हशीला टोणगा, या म्हणीचा अर्थ काय? तर ज्याच्याविषयी अपेक्षा आहेत अशा व्यक्तीनेच संपूर्ण निराशा करणे. म्हणजे एखाद्याकडून आपल्याला मदत होईल आशा आहे, परंतु त्यांनी जर मदत केली नाही तर त्याच्याकडून आपल्याला निराशा भेटली, तर अशा या गोष्टीचा अर्थ असणारी म्हण कोणती? तर भरवशाच्या म्हशीला टोणगा. भित्या पाठी ब्रह्मराक्षस, म्हणजे भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात. भीक नको पण कुत्रावर, या म्हणीचा अर्थ काय? एखाद्याने कार्यास मदत केली नाही तरी चालेल, पण त्या कार्यात विघ्न तरी आणू नयेत अशी स्थिती, म्हणजेच भीक नको पण कुत्रावर. पुढची म्हण आहे भुकेला कोंडा निजेला धोंडा, म्हणजे अतिशय गरज असली म्हणजे काहीही चालतं. मणी वसे ते स्वप्नी दिसे, म्हणजे जसा विचार तशी स्वप्ने पडणे. मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधावी, या म्हणीचा अर्थ काय? तर जोखमीचे काम करणाऱ्यास कोणी पुढे सरकावत नाही. मनात मांडे पदरात धोंडे, या म्हणीचा अर्थ होतो केवळ दिवा स्वप्न पाहून प्रत्यक्षात काहीही मिळत नाही. म्हणजे फक्त स्वप्न बघून काही साध्य होईल का? त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागेल, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तरच काहीतरी पदरात पडेल. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, या म्हणीचा अर्थ आहे भविष्यात कोण होणार याचा अंदाज बालपणी बांधता येतो. म्हणजे त्या स्वभावावरून, वागण्यावरून आपण सांगू शकतो की हा मुलगा किंवा ही मुलगी भविष्यामध्ये काय करू शकते. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये, म्हणजे कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. यथा राजा तथा प्रजा, या म्हणीचा अर्थ आहे प्रमुख व्यक्तीच्या वर्तणुकीचा त्याच्या हाताखालच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो. रात्र थोडी सोंगी फार, या म्हणीचा अर्थ काय? तर कामे पुष्कळ त्या मानाने वेळ थोडा. रोज मरे त्याला कोण रडे, या म्हणीचा अर्थ आहे वारंवार घडणाऱ्या गोष्टींविषयी सारस्य उरत नाही. लहान तोंडी मोठा घास, म्हणजे आपली योग्यता नसतानाही मोठ्यास सल्ला देणे यालाच म्हणतात लहान तोंडी मोठा घास. लेकी बोले सुने लागे, या म्हणीचा अर्थ काय? तर एखाद्याला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असं बोलणं. म्हणजे दोन व्यक्ती आहेत, त्यातला एकीला बोलतोय असं दाखवायचं, पण ते बोललेलं तर दुसऱ्यालाही लागतं, त्यालाही टोमणे बसतात. म्हणजेच काय? तर लेकी बोले सुने लागे. पुढची म्हण आहे वराती मागून घोडे, या म्हणीचा अर्थ काय? तर काम पूर्ण झाल्यावर मदतीस येणे, किंवा याचा दुसरा अर्थ आहे एखादी गोष्ट घडून गेल्यावर मदतीस येणे. अर्थ सेम आहेत पण वाक्यरचना, शब्दरचना वेगळी आहे. म्हणजे काम पूर्ण झाल्यावर मदतीस जायचं, यालाच काय म्हणतात? तर वराती मागून घोडे असा या म्हणीचा अर्थ होतो. पुढची म्हण बघूयात वड्याचे तेल वांग्यावर, या म्हणीचा अर्थ आहे एकाबद्दल दुसऱ्यास दोष देणे.
म्हणजे एखादी गोष्ट घडली आहे तर त्याचा दोष दुसऱ्यावर ठेवणं त्यालाच म्हणतात वड्याचे तेल वांग्यावर काढणं. वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ काय? तर मूर्ख माणसात थोडेसे ज्ञान असलेला शहाणा ठरतो. म्हणजे सगळे कोणालाच काही कळत नाहीये, पण एखाद्याला अगदी थोडंसं तुरळक ज्ञान आहे आणि तो एखादा वाक्य बोलला तर त्या सर्व व्यक्तींमध्ये तो माणूस शहाणा ठरतो. म्हणजेच काय? तर वासरात लंगडी गाय शहाणी. शहाण्याला शब्दाचा मार या म्हणीचा अर्थ काय? तर सुज्ञ माणूस सूचना देऊनही सुधारतो. म्हणजे त्या एखाद्या व्यक्ती शहाणा आहे तर त्याला खूप गोष्टी सांगण्याची गरज नाही किंवा सल्ले देण्याची गरज नाही. अगदी छोटीशी गोष्ट जरी सांगितली तरी तो माणूस सुज्ञ माणूस सूचना देऊन देखील सुधारतो. म्हणजे शहाण्याला शब्दांचा मार. शेंडी तुटो की पारंबी तुटो या म्हणीचा अर्थ काय? तर पक्का निश्चय करणं. म्हणजे एखादी गोष्ट ठरवली आहे तर ती करायचीच असा पक्का निश्चय ठरवणं म्हणजेच शेंडी तुटो की पारंबी तुटो ते साध्य करायचं. शेरास सव्वा शेर या म्हणीचा अर्थ काय? तर सामर्थ्यवान माणसाला गर्व उतरवणारा अधिक बलवान माणूस भेटतो. शितावरून भाताची परीक्षा म्हणजे वस्तूच्या लहानशा भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करणं यालाच काय म्हणतात? तर शितावरून भाताची परीक्षा. शीत म्हणजे भाताचा एक कण. जर समजा भाताच्या भांड्यामधलं फक्त एक भाताचा कण एक शीत कच्चा आहे तर त्याच्यावरून आपण म्हणू शकतो का अख्खा भात कच्चा आहे? असंही होऊ शकतं भात शिजलाय पण तो भाताचा शीत कच्चा राहिलाय. म्हणजे त्या शीतावरून आपण ठरवू शकतो का की अख्खाच भात कच्चा आहे? सेम तसं त्या शब्दाचा अर्थ आहे शीतावरून भाताची परीक्षा म्हणजे वस्तूच्या लहानशा भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करणं. सगळे मुसळ केरात याचा अर्थ काय? तर मुख्य बाबीकडे दुर्लक्ष केल्यास सर्व श्रम वाया जाते. सरड्याची घाव कुंपणापर्यंत या म्हणीचा अर्थ काय होतो? तर प्रत्येक गोष्टीची मर्यादा ही ठरलेली असते असा या म्हणीचा अर्थ आहे. साखरेचे खाणार त्याला देव देणार म्हणजे सुदैवी माणसाला कशाचीही उणीव पडत नाही. सुंब जाळले तरी चालेल, सुंब जाळला तरी पीळ जात नाही या म्हणीचा अर्थ काय? हट्टापायी नुकसान झाले तरी त्याचा हट्टीपणा जात नाही म्हणजे सुंब जाळला तरी पीळ जात नाही. सुंठी वाचून खोकला जाणे या म्हणीचा अर्थ काय? तर उपचाराशिवाय दोष निवारण होणे म्हणजे कोणताही इलाज न करता रोग बरा होणे म्हणजे उपचाराशिवाय दोष निवारण होणे म्हणजे सुंठी वाचून खोकला जाणे. पुढची म्हण आहे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजे आपली नसलेल्या वस्तूचे दान करणे किंवा परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे याचा अर्थ काय? तर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. हत्ती गेला आणि शेपूट राहिले या म्हणीचा अर्थ होतो बहुतेक काम पूर्ण होऊन थोडेसे शिल्लक राहणे म्हणजे हत्ती गेला आणि शेपूट राहिले. हातच्या काकणाला आरसा कशाला या म्हणीचा अर्थ होतो प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. जर एखादी गोष्ट स्पष्ट पुढे दिसते तर आपण त्याला पुराव्याची गरज असते का? नाही. म्हणजेच हातच्या काकणाला आरसा कशाला. हाजीर तो वजीर या म्हणीचा अर्थ आहे वेळेवर हजर राहणाऱ्याला लाभ होतो. पुढची म्हण हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे याचा अर्थ आहे सहज साध्य सोडून अशक्य गोष्टींच्या मागे लागणे म्हणजे हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे असा या म्हणीचा अर्थ आहे. अशा प्रकारे आपण सर्वात महत्त्वाच्या अशा टोटल 140 म्हणी बघितल्या आहेत. या म्हणी बघताना बऱ्याच म्हणी 2-4 म्हणी या सेम अर्थाच्या आहेत. बऱ्याच वेळ प्रश्न विचारताना तुम्हाला म्हणी आणि त्याचा अर्थ न विचारता एखादी म्हण दिलेली असते आणि सेम त्याच अर्थाची दुसरी म्हण शोधून काढा, ती पर्यावरून ओळखा असाही प्रश्न असतो. त्यामुळे एकदा रिव्हिजन करताना सर्व म्हणी आणि त्यांचे अर्थ एकदा नक्की बघा, म्हणजे तुम्हाला या म्हणी टॉपिकवरती तुमचा जेवढे प्रश्न येतील तेवढे सर्व बरोबर येतील आणि मार्क देखील जाणार नाही. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.